नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. एखाद्याचा अपघाती मृत्यू होऊ शकतो ही शक्यता कुंडलीत पत्रिकेमध्ये असते का? ज्योतिषशास्त्रानुसार याचा अंदाज लावता येतो का? नक्की अपघाती मृत्यू होण्याची कारणं कोणती असतात आणि अपघाती मृत्यू होऊ नये यासाठी आपण कुठले उपाय करायला हवे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन आजच्या व्हिडिओत देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मृत्यू एक अटळ सत्य असून कोणीही बदलू शकत नाही. केव्हा, कशामुळे, कोणाचा कसा मृत्यू होईल हे कोणालाही सांगता येत नाही. पण हाच मृत्यू जेव्हा कमी वयात अनपेक्षितपणे येतो, तेव्हा त्याला अकाल मृत्यू म्हटलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार जन्मकुंडलीत काही अशुभ योग जुळून आल्यास व्यक्तीचा अकाली मृत्यू होऊ शकतो. मग असे कोणते योग आहेत आणि त्यावर उपाय काय आहेत ते आपण बघूया. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत लग्नस्थानामध्ये म्हणजे जन्मकुंडलीमध्ये लग्नस्थानात मंगळ असेल आणि त्यावर सूर्य किंवा शनी या दोघांची दृष्टी असल्यास अपघाती मृत्यू होण्याची शक्यता असते. मंडळी, कुणालाही घाबरवण्याचा या व्हिडिओचा उद्देश नाही. फक्त ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन जे योग आहेत, जे अपघाताची शक्यता दाखवतात, त्या योगांचा उल्लेख आपण इथे करणार आहोत. त्याचबरोबर त्यावर उपायसुद्धा व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत. जन्मकुंडलीत अष्टक स्थान हे मृत्यूचं स्थान मानलं जातं आणि या स्थानात असलेल्या ग्रहावरून आणि राशीवरून व्यक्तीचा मृत्यू कधी कसा येणार आहे याचा अंदाज बांधता येतो. त्याचबरोबर कुंडलीमध्ये 6वे जे स्थान असतं ते रोगाचं स्थान मानलं जातं. तिथून कुठले आजार होणार आहे याचा अंदाज बांधला जातो. 6व्या स्थानातील स्वामी पापग्रहाने युक्त होऊन 6व्या किंवा 8व्या स्थानात असेल तर अपघाती मृत्यू होण्याची शक्यता असते. ज्योतिषशास्त्रानुसार लग्नस्थान, दुसरे स्थान तसंच 12व्या स्थानामध्ये अशुभ ग्रहांची स्थिती असेल तर ही गोष्ट सुद्धा अचानक येणाऱ्या मृत्यूचे लक्षण मानलं जातं. मित्रांनो, अर्थात जन्मकुंडलीत मृत्यू शोधणे ही वाटती तितकी सोपी गोष्ट नक्कीच नाही. अनेक घटनांचा सूक्ष्म विचाराने अभ्यास करावा लागतो. ग्रहांच्या वेगवेगळ्या दशांचाही अभ्यास करावा लागतो. कारण असेल एखाद्याच्या कुंडलीमध्ये अपमृत्यूची शक्यता, पण त्याप्रमाणे दशा नसेल तर व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये तसा योग असूनही तसा अनुभव येत नाही. पण चतुर्थ स्थानावरून मृत्यूसमयी व्यक्तीची शारीरिक, मानसिक स्थिती कशी असेल याचा अंदाज मात्र बांधता येतो. जन्मकुंडलीत जे 10वं स्थान असतं, त्या 10व्या स्थानातील 9व्या राशीचा स्वामी राहू किंवा केतू सोबत असल्यास व्यक्तीचा अस्वाभाविक मृत्यू होऊ शकतो अशी शक्यता असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला राहूची दशा, केतूची दशा किंवा मंगळाची दशा सुरू असेल आणि हे ग्रह जर त्याच्या जन्मकुंडलीत चांगल्या स्थितीमध्ये नसतील किंवा चांगल्या स्थानात नसतील तर अपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार जन्मकुंडलीत असे अनेक योग असतात जे अपघाताची शक्यता दर्शवतात. आता या अपघातात मृत्यू होईलच असं नाही, पण अपघात होण्याची शक्यता दर्शवतात. त्यापैकी काही योग आपण इथे पाहिले. योग तर पाहिले, पण जर एखाद्याच्या पत्रिकेत असे योग असतील तर उपाय काय करायचा? किंवा एखाद्याला अपघाती मृत्यूची भीती वाटत असेल, जसं एखाद्याला विमानात बसण्याची भीती वाटत असेल किंवा रात्रीचा प्रवास करण्याची भीती वाटत असेल, अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी असतात. कोणाला गाडी चालवायची भीती वाटते, कोणाला गाडीत बसायची भीती वाटते, कोणाला जहाजाने प्रवास करण्याची भीती वाटते, कोणाला पाण्याची भीती वाटते. अशी जर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची भीती वाटत असेल आणि त्या भीतीवर तुम्हाला मात करायची असेल आणि अपमृत्यू टाळायचा असेल तर त्यासाठी आपल्या पुराणांमध्ये एक अतिशय सुंदर उपाय आहे. तो म्हणजे महामृत्युंजय मंत्राचा जप करणं. महामृत्युंजय मंत्र हा अतिशय शक्तिशाली आणि प्रभावी मंत्र आहे. जेव्हा केव्हा तुम्ही घरातून बाहेर पडणार आहात तेव्हा या मंत्राचं पठण करून बाहेर पडा किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी जायची भीती वाटत ते आहे तिथे जाण्याआधी या मंत्राचं पठण करा. शक्य असेल तर रोज किंवा दर सोमवारी या मंत्राचा 1 माळ जप करा. तुमच्या मनातील सगळी भीती दूर होईल आणि तुमच्या पत्रिकेत असणारे सगळे अशुभ योग सुद्धा दूर होतील. आता महामृत्युंजय मंत्र इतका प्रभावी का आहे आणि खास करून अकाली मृत्यूचं भय हा मंत्र दूर करतो. अपघाती मृत्यूचं भय हा मंत्र दूर करतो असं का?
तर मुळातच या मंत्राची रचना मार्कंडेय ऋषींनी केलेली आहे. आणि मार्कंडेय ऋषींचा जेव्हा जन्म झाला तेव्हा ज्योतिषांनी वर्तवलं होतं की 16व्या वर्षी या बालकाला मृत्यू येणार आहे आणि म्हणून त्याचे पालक अतिशय दुःखी झाले होते. पण मार्कंडेय ऋषींचे वडील प्रचंड शिवभक्त होते. त्यांनी मार्कंडेय ऋषींना शिवभक्ती शिकवली. मार्कंडेय ऋषी सुद्धा मोठे शिवभक्त होते आणि जेव्हा त्यांच्या मृत्यूचा काळ समीप आला तेव्हा त्यांनी भगवान शिवशंकरांची तपस्या सुरू केली. महामृत्युंजय मंत्र निर्माण करून त्याचा जप करायला सुरुवात केली आणि या मंत्राच्या प्रभावाने भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि जेव्हा यमदूत मार्कंडेय ऋषींना न्यायला आले तेव्हा ते भगवान शिवशंकरांनी त्यांचं यमापासून संरक्षण केलं. त्याचबरोबर त्यांना वरदान देखील दिलं, जो कोणी या महामृत्युंजय मंत्राचा जप करेल तो अकाली मृत्यूपासून दूर राहील, अशी कथा पुराणांमध्ये येते. म्हणूनच अकाली मृत्यूचं भय दूर करायचं असेल तर महामृत्युंजय मंत्र हा अतिशय प्रभावी उपाय मानला जातो. धन्यवाद.